हॅलो मंडळी, तुम्ही कच्च्या केळाची भाजी खाल्लेली आहे का? आज माझ्या वहिनीने बनवली आहे कच्च्या केळाची भाजी. चला याची रेसिपी दाखवते तुम्हाला. कच्चे केळा घेतले, ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आहे, ह्याची छिलके काढून घेतलेले आहे आणि ह्याला बारीक असे कट करून घेतलेले आहे. आपल्या मनच्या आकाराने असे कट करून घेतले आहे आणि ह्याला असे पूर्ण प्रकारे कट करून घेतले. आता तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये, तेल गरम करून घेतलं आहे आणि ह्याला छान असे फ्राय करून घेतले आहे. जसे आपण पनीर फ्राय करतो तशा पद्धतीने ह्याला छान असे फ्राय करून घ्यायचे आहे. थोडे क्रिस्पी होईपर्यंत आलटून पलटून ह्याचा कलर चेंज झाला की लगेच काढून घेऊया. अशा प्रकारे करून घेतलं आहे. ह्याला काढून घेतले. त्याच तेलामध्ये थोडं टाकलेलं आहे तेजपान, थोडे जिरे आणि थोडी राई आणि 2 कांद्याच्या पेस्ट आणि 2 टमाटरच्या पेस्ट हा एकत्र केलेला आहे, तो टाकला ह्याच्यामध्ये. ह्याला पण छान असं परतून घेतलेला आहे. छान असा मिक्स करून घेतला कांदा टमाटरच्या पेस्ट. आता मग ह्याच्यामध्ये टाकलेला आहे 2 चम्मच अद्रक लसूण आणि कोथिंबीरचा पेस्ट. ह्याला पण छान असं मिक्स करून घेतलं आहे. मग टाकलेला आहे हळदी पावडर, धनिया पावडर, मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला. पूर्ण मसाले टाकून छान असे एकत्र मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडा काळा मसाला टाकलेला आहे. ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये टाकलेला आहे चवीप्रमाणे नमक. छान असा मसाला पकू दिलेला आहे. त्याच्यामध्ये टाकूया थोडं पाणी आणि छान असा मसाला परतून घेतलेला आहे. तेल सुटेपर्यंत मसाला पकू द्यायचा. ह्याच्यामध्ये टाकूया आपण तळून ठेवलेली होती केळी, ते टाकलेले आहे ह्याच्यामध्ये. ह्याला पण छान असे मिक्स करून घेतलेले आहे आणि थोडं ग्रेव्हीनुसार पाणी टाकलेलं आहे. पाण्याचं प्रमाण अगदी कमी टाकलेलं आहे. ह्याला छान असे मिक्स करून घेतली आणि भाजी वाफ काढून घेतलेली आहे. ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे